आज सुनील फुलारी सर, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी संवाद हाल पोलीस मुख्यालय येथे सोलापूर ग्रामीण आढावा बैठक घेतली। बैठकीमध्ये मागील वर्षातील गुन्ह्यांचा आढावा घेतला व मागील वर्षातील गुन्ह्यांचा तसेच कायदा सुव्यवस्था परिस्थितीचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले। सोलापूर ग्रामीण पोलीस दलासाठी शासनाकडून मिळालेल्या एकूण 4 नवीन फॉरेन्सिक व्हॅनचे सेवार्पण विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या हस्ते झाले। तसेच सोलापूर आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीमध्ये आवश्यक असणारे आपत्ती व्यवस्थापन किट पोलीस विभागास वाटप करण्यात आले। यावेळी प्रत्येक गुन्ह्याच्या घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे घेऊन ते आहे त्या स्थितीत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्यामुळे पुढील काळामध्ये गुन्ह्यांच्या दोषसिद्धीमध्ये वाढ होणार असून नागरिकांना न्याय मिळणार आहे, असे मान्यवरांनी प्रतिपादन केले। कार्यक्रमासाठी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रीतम कुमार यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व सोलापूर ग्रामीणचे सर्व सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी व स्टाफ उपस्थित होते। आम्हाला पूर्ण जिल्ह्यातील सर्व उपविभागांसाठी एकूण 6 फॉरेन्सिक सायन्स रिलेटेड व्हॅन्स मिळालेल्या आहेत। डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स यांच्याकडून ह्या व्हॅन उपलब्ध झालेल्या आहेत। याच्यामध्ये मेडिको लिगल सायन्स, फॉरेन्सिक सायन्स, सायबर आणि डिजिटल रिलेटेड एव्हिडन्स, त्याच्यानंतर सायंटिफिक एव्हिडन्स हे कलेक्ट करणे, सॅम्पलिंग करणे, प्रोसेसिंग करणे आणि नंतर FSL लॅबला पाठवणे याचे प्रशिक्षण घेतलेले तंत्रज्ञ, कुशल मनुष्यबळ उपलब्ध झालेले आहे। त्या व्हॅन्समध्ये तातडीने घटनास्थळी भेट देणे आणि तेथील पुरावे गोळा करणे, सॅम्पलिंग करणे आणि त्याच्यानंतर त्याची कस्टडी प्रॉपर ठेवून ती कस्टडी हँडओव्हर करणे फॉरेन्सिक लॅबकडे, हे सगळे टप्पे त्यामध्ये अचूकतेने पार पाडले जातात। आणि 3 नवीन कायदे जे भारतामध्ये अंमलात आलेले आहेत त्याच्या अंतर्गत जी काही व्हिडिओग्राफी लागते, नंतर त्याच्या अंतर्गत विविध प्रकारचे प्रमाणपत्र लागतात, त्याच्यानंतर त्याचे पॅकिंगसुद्धा प्रॉपर करावं लागतं सगळ्या मुद्देमालाचा, पुराव्यांचा। हे सगळं चांगल्या प्रकारे आता होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि याचा फायदा पुढे कन्व्हिक्शनमध्ये सुद्धा होईल, कारण एकूण खटले जे आहेत आधुनिक तंत्रज्ञानावर आणि त्या पुराव्यावर आधारित उभे राहतील आणि कोर्टामध्ये ह्या पुराव्यांना जास्ती मान्यता मिळेल, कारण ते सगळे सायंटिफिक एव्हिडन्स आहेत। आणि जर कन्व्हिक्शन वाढलं तर जनतेचा नक्कीच न्यायावरचा आणि पोलिसांवरचाच विश्वास वाढेल। त्यामुळे आमच्या अधिकाऱ्यांना, अंमलदारांना आम्ही यासाठी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि यापुढे तपासाला चांगली गती येईल अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे। आज जे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती निवारणासाठी जी काही मदत मिळालेली आहे, तर राज्याचे जे संचालक आहेत आपत्ती निवारण आणि पुनर्वसन, त्यांच्याकडून ही साहित्य सगळी सोलापूर जिल्ह्यातील सगळे पोलीस स्टेशनला वाटप करण्यासाठी मिळालेलं आहे। या बॉक्समध्ये गमबूट्स आहेत, नेट्स आहेत, स्ट्रेचर्स आहेत, हँडग्लोव्ज आहेत आणि विविध प्रकारच्या आणखी इतर किट्स आहेत, त्या नक्कीच आपत्ती प्रसंगी उपयोगी पडतील। सोलापूर जिल्ह्यामध्ये तशी वेळोवेळी यात्रा, वारी, पंढरपूरला येणारा मोठ्या प्रमाणात जनसागर असतो, त्या सगळ्यांना आम्हाला आपत्तीच्या काळात मदत देता येईल आणि आपत्ती निवारण पथक आणि त्यांचे जे इथे अधिकारी आणि स्वयंसेवक आहेत ते यामध्ये फार कुशलतेने कार्य करतात असा मागच्या काळात अनुभव आलेला आहे। तर पोलीस आणि आपत्ती निवारण पथक मिळून चांगलं कार्य घडेल आणि जनतेची आणि वारकरी माऊलीची चांगली सेवा घडेल अशी आशा आहे आणि त्यामुळे नक्कीच मौल्यवान जीव वाचतील। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।